आज मी आलेलो आहे YouTube लाईव्हच्या माध्यमातून. तर आज आपण डिस्कशन करणार आहोत ट्रॅव्हलिंग बद्दल. ट्रॅव्हलिंग कसं करायचं, काय नाही, त्याच्याबद्दल आपण थोडं जाणून घेणार आहोत. सजेशन कोणाला द्यायचे असेल त्यांनी सजेशन देऊ शकतात आणि ऑनलाईन कोणाला बोलायचं असेल माझ्यासोबत त्यांनीही जॉईन होऊ शकता. तर चला, तर आपण आज विषयावर बोलूया. तर आजचा आपला टॉपिक आहे की ट्रॅव्हलिंग बद्दल. ट्रॅव्हलिंग तर आजकालच्या यंग यंग मुलांना सांगू इच्छितो की ट्रॅव्हलिंग जास्तीत जास्त केलं पाहिजे, फिरलं पाहिजे आणि खूप जागी गोष्टी गेलं पाहिजे. तरी आजकालचे यंग मुलं थोडं कमी फार फिरतात वगैरे. तर जास्तीत जास्त फिरायला पाहिजे, स्वतःबद्दल जाणून घ्यायला पाहिजे, स्वतः एक्सप्लोर केले पाहिजे आणि स्वतःला एक्सप्लोर केलं पाहिजे, स्वतःला समजून घेतलं पाहिजे. तर आपण फिरणं का गरजेचं आहे, जेणेकरून काय बेनिफिट होईल आपल्यासाठी. एक तर बेनिफिट आहे की आपण फिरल्याने आपलं माइंड फ्रेश होतं, आपली मेंटॅलिटी चांगली राहते, स्ट्रेस कमी होतो आणि इतर गोष्टी म्हणजे की आपण नवीन लोकांसोबत भेटतो, बोलतो आणि त्यांच्याशी आपण संवाद साधतो एक स्ट्रेंजर म्हणून. तर त्यांची आपल्याला ओळख होते. तर याच माध्यमातून मला सांगायचं आहे की जास्तीत जास्त फिरलं म्हणजे दुसऱ्यांशी इंटरॅक्ट होतो आपण, नवीन गोष्टी कळतात. तर गाईज, तर कोणाला ऑनलाईन डिस्कशन करायचं असेल त्यांनी जॉईन होऊ शकता. वाटलं तर मी तुम्हाला याची लिंक शेअर करतो. कमेंट बॉक्समध्ये मी लिंक शेअर करतो, तर तुम्ही त्यामध्ये जॉईन होऊ शकता. YouTube लाईव्हला तुम्ही जोडू शकता. सर, पैसे कसे मॅनेज करायचे ट्रॅव्हलिंगसाठी? तर फर्स्ट ऑफ ऑल, पैसे कसे मॅनेज करायचे तर मी एक सांगू इच्छितो. पहिले तर आपण मनी सेव्हिंग केले पाहिजे. कसे म्हणजे मनी सेव्हिंग केली तर पाहिजेच पाहिजे, कारण की ट्रॅव्हलिंगसाठी त्या त्यासाठी आपण प्रॉपर लिहून घेतलं पाहिजे एका बुकमध्ये, जेणेकरून आपल्याला कुठे-कुठे फिरायचं आहे, कसं फिरायचं आहे, अजेंडा आपण एक बनवून घेतला पाहिजे. जेणेकरून आपल्याला कळेल कुठे काय एक्सपेन्स जाणार आहे, कुठे राहायचं वगैरे. आपण आधी सगळं अ, बघून वगैरे सगळे आपण माहिती काढायची आहे त्याबद्दल आणि आपण त्यानंतर ते पैसे कसे मॅनेज होतात त्याबद्दल आपण अ, ठरवायचं आहे. म्हणजे ते जेणेकरून आपले पैसे मॅनेज होतील आणि बरोबर आपण एक्सपेन्स करू इच्छितो. जर आपल्याला काही घ्यायचं असेल तिकडे जाऊन, तर आपण घेऊ शकतो. आणि पैसे मॅनेज करायचे म्हणलं तर आपण प्रॉपर अजेंडा ठेवला पाहिजे, जेणेकरून जसं की खाण्यासाठी किती जातील, किती एक्सपेन्स जाईल, राहण्यासाठी, फिरण्यासाठी आणि कोणतं प्लेस आहे, तिकीट काय आहे, याबद्दल आपण माहिती करून घेतली तर आपल्याला कळेल की किती पैसे कसे लागतात आणि कुठे लागतात. थँक यू. वेलकम.
तर इट्स माय प्लेजर. तर अजून काही क्वेश्चन असेल तर तू विचारू शकतो, जेणेकरून अजून काही लोकांना पण माहीत पडेल की ट्रॅव्हलिंग कसं केलं पाहिजे. तेवढं तर सांगू शकतो जेवढं मी ट्रॅव्हल केलं आहे. जर कुणाला फिरायला जायचं असेल तर माझं सजेशन आहे कोकणात जाऊ शकता तुम्ही फिरण्यासाठी. कोकण एक असं मस्त प्लेस आहे जिथे तुम्हाला शांत जागा, घाट, बीचेस वगैरे बघायला भेटतील. ट्रॅव्हलिंगची सुरुवात कसं करायचं? तर ट्रॅव्हलिंगची सुरुवात आपल्या आजूबाजूच्या एरियामधून करू शकता. म्हणजे प्लेसेस जवळपास आपल्याला चांगले बघण्याचे प्लेसेस, जसं की आता मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो, जसं की सगळे मुंबई फिरण्यासाठी येतातच आणि मुंबईमध्ये फिरण्यासाठी असे आहेत खूप काही प्लेसेस आहेत. जसं की बघायला गेलं गेटवे ऑफ इंडिया. मोस्ट ऑफ द पर्सन्स म्हणजे जास्त लोकं गेटवे ऑफ इंडिया बघण्यासाठी येतात. मरीन ड्राईव्हला फिरण्यासाठी येतात. तर ते तुम्ही कसं जायचं वगैरे, कुठून जायचं, हे तुम्हाला सांगू शकतो मी. तेही सांगू शकतो जर. आणि पुढे जुहू बीच आहे. मरीन ड्राईव्हला काय असतं सर? मरीन ड्राईव्हला बेसिकली काही असं स्पेसिफिक नाही आहे. तिकडे आहे वानखेडे स्टेडियम, जेणेकरून क्रिकेट मॅचेस वगैरे होतात आणि थंड असं शांत असं बसण्यासाठी जागाही आहे तिथे. जेणेकरून तुम्ही बसू शकता आणि हवेचा, निसर्गाचा आणि सनसेट बघण्याचाही आनंद तुम्ही तिकडे घेऊ शकता. आणि मरीन ड्राईव्हला जायचं असेल तुम्हाला तर चर्चगेटला उतरावं लागेल. चर्चगेटलाही उतरू शकतो. शेवटचं स्टेशन आहे जे वेस्टर्न लाईनमध्ये आहे. त्याच्या आधी येतं मरीन ड्राईव्ह. मरीन ड्राईव्हला तुम्ही उतरू शकता. तिथूनही तुम्ही 5 मिनिटाच्या अंतरावर चालत जायचं. बाहेर चालत गेलं तर तुम्ही तिकडून अ, जवळच आहे. कोणत्याही स्टेशनला तुम्ही उतरून जाऊ शकता. चर्नी रोड झालं, ग्रँट रोड, मरीन ड्राईव्ह आणि चर्चगेट या ठिकाणी तुम्ही उतरलात तर तुम्हाला मरीन ड्राईव्ह जवळ पडेल. तर अजून बरेच काही ठिकाणे आहेत मुंबईमध्ये फिरण्यासारखे, जसं की बांद्रा वर्ली सी लिंक आहे. जेणेकरून लोकांना वाटतं की बांद्रा सी लिंकवरून आपल्याला फिरावसं वाटतं. मोस्ट ऑफ द आता बांद्रा वर्ली सी लिंकवरून जायचं म्हणलं की तिथे फोर व्हीलरच अलाउड आहेत. फोर व्हीलर मोठे व्हेइकल्स त्यांनाच अलाउड आहे. बाकीचं बघायला गेलं बांद्रा फोर्ट आहे. अजून बाकी बघायला गेलं तर मग शाहरुख खानचा बंगला आहे. जेणेकरून ज्याला मन्नत म्हणतात, शाहरुख खानचा बंगला, ते लोक बघायला जातात. बँड्रा बँडस्टँड असं नाव आहे त्या प्लेसचं. तिकडेही तुम्ही फिरू शकता. सर कुठे जायचं असेल तर ट्रेन तिकीट किती दिवसा आधी बुक कराल करायला हवं? स्पेसिफिकली बघायला गेलं तर लांब कुठे जायचं असेल तर आधीच आपल्याला प्लॅन करावा लागेल वीकेंडचा. जसं की सॅटर्डे संडेला जास्त मोस्ट ऑफ दी लोक जातात फिरण्यासाठी. जसं की बघायला गेलं तुम्ही जनरलनेही ट्रॅव्हल करू शकता. जनरलमध्ये कमी तिकीट असते. जर तुम्हाला स्लीपरमध्ये जायचं असेल तेही तुम्ही करू शकता. जर तिकीट बुक करायचं असेल त्याच्या आधी तुम्हाला ट्रेन कोणती जाते त्याबद्दल माहिती घ्यावी लागेल. कुठून कुठपर्यंत ट्रेन आहे, कोणत्या स्टेशनला उतरावं लागेल, पहिलं ते तुम्हाला बघावं लागेल त्या प्लेसला. जसं की आता कोकणामध्ये जायचं आहे मला गणपतीपुळेला. तर गणपतीपुळेला जायचं असेल तर तुम्हाला उतरावं लागेल रत्नागिरी स्टेशनला. रत्नागिरी स्टेशनवरून उतरलं की तिकडून तुम्हाला शेअरिंगमध्ये ₹50 ऑटो भेटतो. ते तुम्हाला सोडतील अ, अ, रत्नागिरी बस स्टँडला. रत्नागिरी बस स्टँडला गेलं तिकडून तुम्हाला बस आहे, जेणेकरून तुम्हाला ₹50-51 बस घेते आणि ते तुम्हाला गणपतीपुळेला सोडते. तर तसं करून मी तुम्हाला सांगू शकतो की असं आहे रोड मॅप. जसं की आता बघायला गेलं तर इथून दिव्यावरून जर बसलं, दिव्यावरून सकाळी सावंतवाडी एक्सप्रेस आहे, जेणेकरून सकाळी 6:25 ला सुटते दिवा जंक्शनवरून. सर मला मुंबईवरतून कळसुबाई शिखरला कसं जायचं आणि किती पैसे लागणार? तसं तर बघायला गेलं तर कळसुबाईला जायला आपल्याला इथून मुंबईवरून कसारा लोकल पकडावी लागेल. कसारा लोकल पकडली, कसाऱ्याला जायचं आणि तिथं उतरून तिथे टॅक्सी किंवा शेअरिंग ऑटो वगैरे टॅक्सीज असतात. तर तिथून ते ₹100 वगैरे ₹150 काही शेअरिंग आहे पर पर्सन.
तर ते तुम्ही ग्रुपमध्ये गेले असाल तर ग्रुपमध्ये तुम्हाला सोपं पडेल आणि जेणेकरून तुम्हाला खायची वगैरे सोय असेल तर तिथे काही आहेत हॉटेल्स वगैरे घरगुती आहेत जेवण वगैरे ते तुम्हाला प्रोव्हाईड करून देऊ शकतात. कारण त्यांच्याकडे त्यांचा कॉन्टॅक्ट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता, की आम्हाला तिकडे कळसुबाईला जायचं आहे आणि जेवणही तुम्हाला रिझनेबल प्राईसमध्ये भेटू शकतं. रिझनेबल प्राईस म्हणजे ₹150 पर पर प्लेट. बाहेर गेलं की तेवढं तर लागतंच आणि कळसुबाई शिखरवर जर काही घ्यायचं म्हणलं तर ते खूप एक्सपेन्सिव्ह असतं. जसं की पाण्याची बॉटल, एक पाण्याची बॉटल घ्यायला गेलं तर ₹50. तर टोटल एक्सपेन्स तुम्ही पैसे लागणार. तर टोटल एक्सपेन्स बोललं तर 1000 ते ₹1,500 ₹1000 तसं ठीक आहे. ₹1000 मध्ये तुम्ही जाऊन, येऊन, खाऊन तुमचा खर्च करून येऊ शकता. मिनिमम ₹1000 तुम्ही जवळ ठेवले पाहिजे कळसुबाईला जाण्यासाठी. तर कळसुबाईला लोकं का जातात? कारण की तिथं सनराईज बघण्यासाठी जेव्हा सूर्य उगवतो सकाळचा. सूर्य उगवताना बघण्यासाठी लोकं जास्त तिकडे जातात आणि आता थंडी असल्यामुळे लोकं प्रिफरही करतात जेणेकरून तिथे पसरलेली धुक्याची चादर असते, धुके असतात खूप, तेही बघण्यासाठी त्यांना आवडतं. एस-डी क्रिएशन. अजून काही क्वेश्चन असेल तर विचारू शकतोस. तसं काय अजून मुंबईमध्ये फिरण्यासारखं खूप काही प्लेसेस आहेत. जसं की मी सांगितलं गेटवे ऑफ इंडिया तर आहेच, मरीन ड्राईव्ह आहे आणि बांद्रा बँडस्टँड आहे, जिथे की मन्नत आहे, शाहरुख खानचा बंगला, जेणेकरून लोकं बघण्यासाठी तिकडे जातात आणि कान्हेर गुंफा आहे, जे राजीव गांधी नॅशनल पार्क तिकडे आहे. ते जे बोरिवलीला आहे राजीव गांधी नॅशनल पार्क. तुम्ही ट्रेननेही जाऊ शकता, बसनेही जाऊ शकता. जर मुंबईमध्ये राहत असाल तर बसनेही तुम्हाला जाऊ शकता तुम्ही बसमध्ये. जास्त प्रेफर तर मी ट्रेनने करेल. ट्रेनने तुम्ही गेलात तर लवकरात लवकर पोहोचू शकता आणि बाकीचे अजून प्लेसेस आहेत जेणेकरून जुहू बीच झालं. अजून भाऊचा धक्का आहे, मस्जिद बंदर आहे. मस्जिद बंदर जिथे तुम्हाला वेगवेगळे प्रोडक्ट्स वगैरे रिझनेबल प्राईसमध्ये वगैरे भेटतात. जसं की आता अजून तुम्हाला वेस्टर्न लाईनला बघायचं असेल तर तुम्ही वर्सोवा बीच बघू शकता. वर्सोवा बीच आहे जेणेकरून तिकडे जास्त कोणी टुरिस्ट जात नाहीत आणि तुम्हाला ते चांगलंही पडेल. तिथे गर्दी नसेल आणि चांगला टाईम आणि चांगला वेळ घालवता येईल. चांगला सनसेट बघता येईल. शांत असा प्लेस आहे बीच, वर्सोवा बीच. जुहू बीचचं सांगायचं म्हणलं की ते तर नॉर्मल आहे. तिकडे तुम्ही बसू शकता. क्राउड तिकडे जास्त असेल आणि जास्त क्राउड जुहू बीच आहे म्हणूनच जातो कारण की ते फेमस आहे. अजून कुणाला डिस्कशन वगैरे करायचं असेल त्यांनी लाईव्ह जोडू शकता, येऊ शकता आणि बोलू शकता. आपले मत मांडू शकता. तर एंड करतो.